व्याघ्र चर्म व्याघ्रांबर परिधान करायचे. असा त्यांचा अवतार आणि गळ्यामध्ये वासुकी सर्प, अंगावर चिताभस्म, असा त्यांचा हातामध्ये त्रिशूल, असा त्यांची वेशभूषा होती. परंतु ती पार्वती आपली सतीमाता म्हणते, मी तुमच्या दाढीचा सामान बिघू का म्हणे, कारण माझ्या तिथं मैत्रिणी येतील, तुम्हाला लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दाढी करावी लागेल, सुंदर दिसायला पाहिजे ना जिजाजी. पण महादेव म्हणतात, सती ऐक म्हटले, तुझ्या पिताश्रींनी आपल्याला जाणून बुजून पत्रिका दिलेली नाही, म्हणून आपण तिथं जायचं नाही. म्हटले अहो, म्हटले चला ना म्हटले. परंतु सती आग्रह करीत होती, परंतु जिथं जाण्याकरता आपल्या पतिदेवाने नाकार दिला तिथं पत्नीने जाऊ नये. जरी आपला बाप असला परंतु पती नाही म्हणतोय ना, म्हणून तिथं जायचं नाही. अरे जर त्यांना आपली किंमत नसली तर तिथं जाऊन आपला मान सन्मान ठेवतील का ते. परंतु सती म्हणते आहे चला ना म्हटले, चला हो म्हटले. कारण पत्नी ज्या वेळेला पती ऐकत नाही त्यावेळेला शेवटचं तिने उच्चार पुढचा शब्द प्रयोग केला. मग काय म्हणते, अहो म्हटले तुम्ही येत नाही ना, मग मी जाऊ का. भगवान शंकरांनी विचार केला महादेवांनी की आता हिला इथं राहिल्यानंतर देखील आपल्या देहाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही, हिला राग येईल मी नाही म्हटल्यानंतर, आणि ही तिथं गेल्यानंतर देखील आपल्या देहाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. शंकरांनी तिचं आयुष्य जिथं पुढचं जे भविष्य होतं ते जाणलेलं आहे, आणि भगवान शंकरांनी तिला जाण्याकरता काय दिली, आज्ञा केलेली आहे. तू जा म्हटले, मी येत नाही, परंतु तू जात असताना तुझ्यासोबत मी नंदीला पाठवतो आणि माझे गण पाठवतो. तर नंदी त्या गणांना घेऊन बघा तिथं आलेला आहे. तिथं यज्ञ मंडपामध्ये जो यज्ञ मंडप होता ना, त्या यज्ञ मंडपामध्ये आता हिला असं वाटत होतं की आपला बाप आपला मान सन्मान करेल, पण सती आलेली आहे असं पाहिल्यानंतर त्या तक्षाने असा तिरपी नजरने बघितलं तिच्याकडे, आणि असं ते काय आपल्या जे काही आहे ना कपाडाला काय पाडल्या, आड्या. आड्या केव्हा पाडतो माणूस कपाडाला, आणि काय म्हणतो बघा, आली कार्टी बिना आमंत्रणाची ही कार्टी आलेली आहे इथं बघा. त्या मुलीला तिची स्वतःची मुलगी तिला कार्टी म्हणतोय, परंतु तिने पिताच्या बोलण्याकडे काही लक्ष दिलं नाही. ती म्हणते जाऊ दे, आपला पिता स्त्री आहे, पुढे चालते आहे. पुढे चालत असताना तिची जी माता होती ती माता तिला दिसली, आणि आता माता दिसल्यानंतर बघा आपल्या पोटची कन्या आपल्या समोर आल्यानंतर आई मुलीला दिसल्यानंतर आईच्या मनामध्ये काही वाटणार नाही का. आईने तिच्याशी बोलली, परंतु ती बोलून लगेच बाजूला झाली. दक्षाने अशी तिरप नजरेने बघितल्यानंतर ती देखील बाजूला झाली, आणि मग तिच्या बहिणी होत्या, त्या बहिणी देखील त्या सतीच्या सोबत काही अनुवाद केला आणि विचारताय, अगं हे सती म्हटल्या आमची जी भाम आहे, भाम म्हणजे तुम्ही म्हणसाल भाम म्हणजे झेंडूबाम का बापा, तर भाम म्हणजे दाजी, आपल्या भाषेत जिजाजी दाजी त्यांना भाम म्हणतात संस्कृतमध्ये. तर म्हटले अगं तुमचे जे भाम आहे ना, तुमचे जे जिजाजी आहे ना, त्यांना सुट्टी मिळाली नाही म्हणले, त्यांच्या कंपनीमध्ये सुट्टी त्यांना मिळाली नाही. आता ते कोणत्या कंपनीमध्ये होते, तर असा त्यांचा मैत्रिणीचा अनुवाद, काही बहिणीचा अनुवाद, आणि दक्ष प्रजापती बोलतोय, हे अगं सती म्हटले तुला आमंत्रण असताना इथं तू का आली म्हटले, अगं तू त्या महादेवांच्या सोबत तुझा नाही, त्यांचा विवाह जेव्हापासून मी विवाह करून दिला ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केवळ तुला मी तिला त्या महादेवाला दिली म्हटले. म्हणून आता तू यज्ञाकरता आली, परंतु तुला मी आमंत्रित केलं होतं का, आणि का आली असं म्हटल्यानंतर आणि महादेवाला ते बोलायला सुरुवात केली. त्याने महादेवाचा अपमान करायला सुरुवात केली, आणि ती बोलते सतीमाता म्हणे, दक्षा अरे मला तुझ्या नावाने संबोधतात तर महादेव मला म्हणतात दाक्षायणी,
हा, कारण दाक्षायची कन्या होती म्हणून दाक्षायणी म्हणतात. माझे पती माझे पतिदेव मला दाक्षायणी म्हणून बोलतात. तर मला देखील फार अपमान वाटतो म्हटले. म्हणून तुझ्या शरीरापासून या शरीराची निर्मिती आहे म्हणून माझ्या शरीराला मी आत ठेवणार नाही. आणि तिने तो यज्ञकुंड होता तो योगाग्नीने प्रज्वलित केला आणि त्या यज्ञकुंडामध्ये तिने बघा प्रवेश केला आणि आपल्या देहाला काय केलं, जाळून घेतला. तो दिवस म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, होळी. बघा होळीच्या दिवशी त्या सती मातेने देखील बघा होळीमध्ये आपल्या देहाचा त्याग केला. आणि प्रल्हादाची आत्या हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, त्या होलिकेने देखील त्याच दिवशी होळीच्या दिवशी आपल्या देहाचा त्याग त्या होळीमध्ये केलेला आहे. कसा केला होता? फक्त प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न केले होते तिने. आता हिने इकडे सती मातेने देहाचा त्याग केला आणि नंदीनं ते तर निघून गेले. आता ते नर्वस झाले. त्यांनी सांगितलं नाही शंकराला ही बातमी. आणि नारद महर्षी आले. आल्यानंतर नारद महर्षींना विचारताय भगवान महादेव, नारदा काय निमित्त केलं म्हटले येण्याचं? म्हणे देवा अहो म्हटले सतीमाता कुठं आहे? अरे नारदा म्हटले सती दक्ष प्रजापतीने जो यज्ञ केलाय त्या यज्ञाकरता ती तिच्या पिताश्रींकडे गेली. म्हणजे पिताश्रींकडे गेली म्हणजे कुठं गेली? माहेरला गेली. आता माहेरला गेल्यानंतर 1-2 दिवस थांबेलणार रे तर म्हटले नारदा ती. कारण कधी ना त्यातून माहेरला गेली तर मग ती लगेच येईन का म्हटले. त्याकरता महादेव अशी बोलताय तितक्या तेवढ्यामध्ये नारद म्हणता महादेवा सती माता पुन्हा येणार नाही. म्हटले का रे नारदा? अहो म्हटले दक्ष प्रजापतीने तुमचा अपमान केला आणि त्या सती मातेला तो सहन झाला नाही म्हणून तिने आपल्या योगाग्नीने तिथं अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीमध्ये तिने आपला देह काय केला, जाळून घेतलेला आहे. तिने आपल्या देहाचा त्याग केला. आणि हे ऐकताच महादेवांना काय आला, राग आला. आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी आपली जटा बघा अशी सोडलेली आहे ती गाठ आणि अशी एकच शिडा होती त्या शिडेवर गाठ त्या जटा उपटताच त्या जटा उपटल्यानंतर त्याच्यामधून वीरभद्र निघालेला जन्माला आला. आता त्या वीरभद्र निघाल्यानंतर तो वीरभद्र म्हणजे त्याने सर्व ज्या दिशा होत्या चार दिशा मुख्य म्हणजे बघा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि 4 उपदिशा ईशान्य आग्नेय नैऋत्य अशा ज्या काही आहे ना या 4 उपदिशा त्या सर्वच्या सर्व बघा 8 दिशा आणि अध आणि ऊर्ध्व अशा 10 दिशांना त्या वीरभद्राने अंधार पसरवलेला आहे. कारण त्याचा रंगच कसा होता, काळा कुट्ट. आणि तो भगवान शंकरांना म्हणतोय महादेवा अहो म्हटले मला आज्ञा करा, माझं का स्मरण केलं? म्हणे वीरभद्रा जा आणि त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ चालू आहे म्हटले आणि तिथं जाऊन त्या यज्ञाचा विध्वंस करा, त्याचा यज्ञ नष्ट करा आणि त्याचा देखील बुणक उडवा म्हटले. आणि त्याच्या शब्दांना ज्या ब्राह्मणांनी अनुमोदन दिलंय त्या ब्राह्मणांना देखील त्यांच्या कर्माचं त्यांना फळ द्या म्हटले. आणि महादेवांनी जशी आज्ञा केल्यानंतर महादेवांची आज्ञा शिरसा वंद्य मांडली आणि वीरभद्र निघालेला आहे वायुवेगाने. आणि भगवान शंकराचे जे मुख्य गण आहे नंदी वगैरे ते देखील त्या वीरभद्राच्या सोबत त्या यज्ञ मंडपाजवळ आले. तिथं आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी पहिली हाजिरी घेतली म्हणजे ती कोणाची? वीरभद्राने. ती दक्ष प्रजापतीची. आपल्या हातामधल्या खडगाने त्या दक्षाने आपल्या त्या दक्षाचं मुंडक त्या वीरभद्राने उडवलेलं आहे. आणि ते मुंडक होतं ना ते मुंडक उडवल्यानंतर दक्ष प्रजापतीचं यज्ञ मंडपामध्ये त्या यज्ञकुंडामध्ये टाकलं आणि यज्ञकुंडामध्ये टाकल्यानंतर यज्ञकुंडामध्ये ते मुंडक आता
या अग्नीमध्ये टाकलं म्हणजे काय होतं सर्व अग्नी काय करतो स्वाहा करून टाकतो सर्व त्याचं मुंडकं दक्षाचं वीरभद्राने उडवल्यानंतर ते यज्ञकुंडामध्ये जडून खाक झालं त्याचं मुंडकं जडून खाक झाल्यानंतर पुढे मग त्यांनी तो जो असा मुशीला असा ताप देत होता ना काही काही माणसांना असा सरावास येते मुशीचे केस उपडतील ना बाबा असं काय करतो बघा त्या भृगु ऋषीच्या त्या वीरभद्राने दोघा मुशा पकडल्या आणि त्या मुशा पकडून त्याच्या मुशा काय केल्या उपटूनच टाकल्या आणि एक कुशा नावाचा देव होता भग्नदेव तो भगदेव त्याचे दात पाडले तू कारण तो हातच होता काही काही माणसांना सरावास त्या हातात आटण्याची हा खो खो दात ताणत होता वीरभद्राने असा मारला त्याला एक बुक्का तर त्याचे 32 दातच पाडून टाकले पण मग म्हटले मग आता काय खाईन तर महादेव त्याला खाण्याकरता पुढे पीठ खा म्हणे पीठ म्हणजे त्याला भाकर चावता येत नव्हती रोटी त्याला चावता येत नव्हती मग त्याला खाण्याकरता काय सांगितलं नुसतं पीठ खा म्हणे तू म्हणजे पीठ खाऊन नीट असं पीठ खात होता तो भगदेव मग आता बघा असा यज्ञाचा विध्वंस करून पुन्हा तो वीरभद्र महादेवाकडे आला महादेवांनी त्याला सांगितलं बाबा आता तुझं कार्य संपलेलं आहे म्हटलं वीरभद्रा आणि हा वीरभद्र म्हणजे कोण हो काशिकापुराधीनाथ काळ भैरवं भजे काळ भैरव आहे ना तो काळ भैरव देवता हा वीरभद्र आहे आणि अजून काय म्हणतो आपण आपल्या गावामध्ये तो राहतो ना बैरंबा आपला साधाला शोभा शब्द आहे तो हा वीरभद्र आहे महादेवाचा अवतार आहे तो हा काळ भैरवनाथ आता पुढे आता या दक्षाचा यज्ञ काय झाला मग अपुरा राहिला आणि आता मुंडकं उडालाय आता मुंडकं असल्याशिवाय दळावर यज्ञ पुरा होऊ शकतं का मग भगवान विष्णू ब्रह्मदेव सर्वे मिळून इंद्र वगैरे उंद्र वगैरे सर्वेचे काय आले देव सर्वे ऋषीमुनी कोणाकडे आले माता महादेवावर महादेवाचा कैलास पर्वत आहे ना तिथं आले ते सर्वे आणि महादेवाला म्हणता देवा महादेवा म्हणजे काय येण्याचं तुमचं प्रयोजन माझ्याकडे काय आले म्हटले तुम्ही सांगा महादेव विचारताय म्हटले या दक्षाचा यज्ञ अपुरा राहिलाय तो पूर्ण व्हायला पाहिजे म्हणे हा जिवंत व्हायला पाहिजे कारण यज्ञ पूर्ण करण्याकरता याला पुन्हा काय व्हायला पाहिजे हा जिवंत व्हायला पाहिजे पण याचं मुंडकं आणा तुम्ही मी याला पुन्हा जिवंत करतो आता मुंडकं तर याचं जळालं होतं यज्ञ मंडपामध्ये यज्ञकुंडामध्ये मग आता तिथं तो त्याला मुंडकं होतं का मग भगवान शंकरांनी बघा काय केलं यांना आज्ञा दिली म्हणजे जा आणि एक पशुचं मुंडकं याला जोडा तर ते पशु कोणतं दिसलं तर बोकड दिसला आणि बोकडाचं मुख मग त्याला बघा बोकडाचं मुख काढलं आणि याच्या धडावर जोडलं म्हणजे आता तो दिसत होता खाली माणूस धडापासून खाली माणूस आणि तोंड काय कशाचं होतं म्हणून तर लोक महादेवाच्या मंदिरामध्ये गेले की असं करताना हा त्याने बोकडाचं मुख बसल्यानंतर महादेवाने त्याला जेव्हापासून बोकडाचं मुख दिलं तेव्हा त्याने जे स्तुती केली म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर लोक तशी करता बोकडा हरगे वा हा ओरिजिनल बोकड्या आला तर बघा असं करता लोक मंदिरामध्ये गेल्यानंतर का ते आपल्याला काही जमत नाही देत असं आता हे एकदम ओरिजिनल धरून आणला भाऊ सतीश भाऊ का बाबा आणला कुठं आहे ऐका ठीक आहे तर त्याला बोकडाचा मुख बसल्यानंतर त्याने महादेवांची स्तुती केली म्हणून आपल्याला आपण देखील महादेवाच्या मंदिरामध्ये आणि देवाला आवडते बरं महादेवाला ते स्तुती म्हणूनच आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर मग आम्ही लहान होतो ना हे असं काय करतं ना म्हटलं बापा देवपाथी असं बोकड्यासारखं काय करतं म्हटलं पण आमच्या लक्षामध्ये तेव्हा लहान असल्यामुळे समजत नव्हतं आम्ही या योगशेष सारखे त्यांच्यासारखे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे होते पण आम्हाला समजलं केव्हा आळंदीला गेले आणि थोड्या दिवसानं म्हटलं बापा हे वाचन करलं म्हटलं अरे बाबा असं आहे का ते या दक्षाने बोकडाचं मुख बसल्यानंतर जी स्तुती केली आणि त्याच्याने महादेव प्रसन्न होत असतात
आवडती ती स्तुती देवाला. आणि मग बघा, परंतु याला असं वाटत होतं आपल्याला बोकड्याचा मुख लागला, त्याला नापसंत होतं ते. त्याने पुन्हा अजून तो आता पुढे बघा, तो प्रचेतांच्या ठिकाणी हा दक्ष प्रजापती त्यांच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेईल, पुन्हा हा बोकडाच्या शरीराचा त्याग करेल. फक्त आता त्याला बोकडाचा मुख बसवलं ना, मग तो त्याचा अपुरा यज्ञ होता का नाही, तो यज्ञ महादेवांना त्याने यज्ञामध्ये भाग दिला आणि तो यज्ञ पूर्ण झाला. त्या यज्ञामध्ये मात्र तो यज्ञ महादेवांनी पूर्ण करून दिल्यानंतर त्याने मात्र यज्ञामध्ये महादेवांना काय दिला, भाग दिलेला आहे. अशा प्रकारे दक्ष प्रजापती यांची कथा आणि महादेवांची कथा इथं आलेली आहे.